आता नेक्स्ट ओके, सुप्रभात मंडळी. मी ते योगर्टच्या रेसिपीचे जरा इन्ग्रेडियंट जरा बघत होते, नक्की काय काय आहे. ओके, सो त्याच्यामुळे मला कळलं नाही की माझ्यावर स्पॉटलाइट आलेला आहे. सो मी नक्की बनवणार आहे आणि इतकी यम्मी. आणि बाय द वे, योगर्ट इज इन दिस पर्टिक्युलर सिच्युएशन हे प्रोबायोटिक म्हणून काम करतं. आणि आपण खूप जास्त आईस्क्रीम्सला क्रेव्ह करत असतो राईट ह्या सीझनला. इनफॅक्ट लहान मुलांपासून सगळेच, कारण का काहीतरी थंड खायचंय सतत वाटत असतं. सो या अशा रेसिपी कुठेतरी नेहमीच काय म्हणतात त्याला, आपल्याला खायला जर मिळाल्या तर हेल्दी पण आहेत आणि फ्रोझन जरी असतील तरी पण आपल्या गट्सला पण चांगलं ठेवतील. ओके, आणि ग्रेप्समध्ये टू मच ऑफ पोटॅशियम मिळतं आपल्याला, काळ्या काळ्या ग्रेप्समध्ये स्पेशली. सो मी तेच खूप जरा इन्ग्रेडियंट्स त्याचे टाळत होते आणि अचानक असं चेहऱ्यावर स्पॉटलाइट आली. सो काय, कशी आहेस निकिता, कशी आहेस तेजश्री, हाय गणेश, हॅलो राज, कसे आहात सगळे, हाय अंकिता, हाय अर्चना, हॅलो श्रुती, रनित, कसं चाललो आहे फर्स्ट डे? आणि आता खूप असं प्रोग्रेसिव्ह वाटतंय स्वतःमध्ये, अनबिलिव्हेबल काहीतरी चेंजेस. हा, बरोबर की नाही? असं वाटत होतं की फर्स्ट डे की अरे हे लेथार्जिक आहे बॉडी ऑलरेडी, बरोबर, कसं होईल काय होईल. आणि आता असं की यार कभी 6 बजे की लिंक करते और कभी हम इन हो रहे. झालं असा बदल, वाटतं असं हा पॉझिटिव्ह चेंज आलाय. आणि माहितीये, हजबंड वाईफनी जेव्हा एकत्र एखादी गोष्ट चालू होते ना, तेव्हा अजून बूस्ट फर्स्ट डेलाच मिळतो. कारण का कसं, आपण दोघं एकमेकांच्या सहवासात किंवा सानिध्यात सतत राहत असतो राईट. सो बऱ्याचदा असं होऊन जातं की आपण एकमेकांना मोटिवेट ह्या निमित्ताने करतो. नाहीतर बघा, एक एक चाक चाललंय आणि दुसरं चाकायला यायचंच नाहीये, तर मग खूप स्ट्रगल करून ते दुसरं चाक, अरे कर ना, चलो ना. बट वेन वी स्टार्ट टुगेदर, थिंग्स स्टार्ट हॅपनिंग इन अ बेटर वे. सो किंवा असं गरजेचंच नाही की स्पाउसेस, पण कोणी घरातलं दोन्ही माणसं समजा एकत्र चालू केलं, समजा मदर आहे आणि डॉटर आहे, किंवा मग 2 बहिणी आहेत, असं काही. जसं आता मी रोमिता आणि तिच्या आईला बघते. ओके, किंवा जयश्री तिचे हसबंड, आणि आता सध्या सूर्यवंशी फॅमिलीमध्ये जयश्री आणि ती आय थिंक सो तिची नात असावी. ओके, सो असे बघा, जेव्हा कॉम्बिनेशन चालतात ना, एकमेकांना बूस्ट करतो आपण. जसं एक चल 10 अजून मारायचे, कुठे थांबलेस, होतं ना. आणि एकटा असेल आणि समजा 2 जरी आपण नाही केलं तरी सांगणारं कोण आहे का? आय होप यू आर गेटिंग माय पॉइंट, हो की नाही? आता समजा संगीताबरोबर मी आहे, करते, वर्कआउट करते, ओके, किंवा हेमांगी बरोबर करते आणि तिने 5 केले आणि अजून 5 कोच सांगते, तर संगीता एकटी असेल तर जाऊ दे, अजून कोणी माझ्यावर कॅमेरा आलेला नाहीये, बघितलेलं नाहीये, 5 झाले, झालं. पण तेच कोणतरी 5च केलेस तू, अजून 5 कर. आय होप यू आर गेटिंग माय पॉइंट. ओके, सो इट इज ऑलवेज वेन यू स्टार्ट. आणि म्हणूनच आहे ना, अकाउंटेबिलिटी पार्टनर, ह्याला म्हणतात अकाउंटेबिलिटी पार्टनर ह्या शब्दाला. जो जर आपल्या बरोबर कोणी वर्कआउटला असेल, आणि अकाउंटेबिलिटी का, कारण का समोरचा व्यक्ती किंवा आपण त्याच्यासाठी एक लेवल अप होऊन आपण अकाउंटेबल होतो की नाही, मला ह्याची एनर्जी मॅच करायची आहे, मला ह्याच्यासारखं करायचंय. आय होप यू आर गेटिंग माय पॉइंट. आणि म्हणूनच मी प्रत्येक वेळेला सांगत असते, तुमच्या घरातल्या एक जरी माणसाला तुम्ही 7 days तुमच्या बरोबर का होईना वर्कआउटला जरी चालू केलं आणि आपल्या कम्युनिटीचा पाठ केलं, तो नेक्स्ट 21 days तुम्हाला सांगावं नाही लागणार की अरे कर रे, तुझ्या शरीरासाठी चांगलं आहे, अरे तुला डायबिटीज आहे, बीपी आहे, ऑलरेडी तुला त्रास होतोय, मेन्स्ट्रुअल सायकलचे चॅलेंजेस आहेत, ऍक्ने येत आहेत, डायजेशन प्रॉब्लम आहे, हाफ रहा है तू बॉस, तुझे चलने भी नहीं हो रहा है, अगर मैंने कुछ बोला कि नीचे से मार्केट से कुछ तो लेके आ, तो हो नहीं पा रहा है तेरे से. हे बघा, असे घरात आपल्या आहेत व्यक्ती, हो की नाही? किंवा चिडचिडपणा वाढलाय एखाद्याचा, सतत चिडचिड उठल्यापासून झोपेपर्यंत. आणि अशा अशा लोकांना आपल्या कम्युनिटीची गरज आहे की नाही? किती लोकांना वाटतं हा ना? किती लोकांना वाटतं हो असेल तर? हे बघा, हे असं रेज युअर हँड्स. किती लोकांना वाटतं आपल्या कम्युनिटीची, अशा लोकांना वेटसाठी जाऊ दे, पण ह्या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी. आणि होतं काय माहितीये, समजा आपली एनर्जी हाय असेल, आता कालचीच एक गोष्ट सांगते. काल संध्याकाळी मी खूप छान वर्कआउट केलं, बाहेर आले आणि एक XYZ काकी, मामी, मावशी, कोणी असू दे, त्या भेटल्या मला. भेटल्या आणि काय ग तू हे अजूनही असं करते, 6 वर्ष झाली ना ग तुला, मी तुला 6 वर्ष, ते तू अजून त्या पावडरी आणि त्या गोळ्या खातेस का?
तर मी म्हंटलो हो, नित्य नियमाने रोज एक दिवस मी मिस करत नाही त्या पावडरी आणि त्या गोळ्या खायला, बरोबर की नाही. आणि ते म्हणाले अगं पण कसं मग हे, पण जिवंत राहिली आहे बघा, छान जिवंत आहे मी. 6 वर्ष या पावडरी आणि गोळ्यांवर जगता येतं हे मला नवीन सायन्स कळलं, असंच मी त्यांना म्हंटल. नवीन सायन्स आहे. आणि तुम्ही तुमचं कसं, अगं नाही ग, ती होती 250ची होती डायबिटीज, ती आता 350 चालू आहे, डॉक्टरांनी सांगितलंय 2 महिन्यानंतर इन्सुलिन तरी चालू करावं लागेल. म्हटलं अरे बापरे, मग आता आयुष्यभर इन्सुलिनवर जगावं लागेल. मग ते म्हणाले आता काय माहिती. मग मी पुन्हा त्यांना म्हटलं बरं आहे ना माझं पावडरीवर जगणं. काहीच बोलले नाहीत. कधीतरी म्हणजे म्हणतात ना सार्कॅस्टिक, ह्यांना सार्कॅस्टिक उत्तर अशी द्यावी लागतात, कारण का काहीच नव्हतं. म्हणजे त्यांनी हाय हॅलो केलं असतं, कशी आहेस नम्रता, बाळ कसे, असं विचारलं असतं. काय वाटतं तुम्हाला? आपण आधी समजा आता निकिता आणि बी आम्ही एकत्र भेटलो, आपण कसं बोलणार, हाय निकिता, किंवा हाय स्वप्नील कसा आहेस, बरं आहेस ना, किती दिवसांनी भेटलो आपण, अगं तू इथे इथे आलीस का नवीन, अरे मी इथेच राहते, मी A1 ला राहते, असं काहीतरी चर्चा. भेटल्या बरोबरच मग तू अजूनही त्या पावडरी आणि गोळ्या खातेस. So I hope you are getting my point. How people look like this nutrition world, how people look this fitness world. आणि ये नजरिया हम नहीं बदल सकते, किसी का नजरिया हम नहीं बदल सकते, पर हम खुद को बदल सकते हैं और बेहतरीन दिखा सकते हैं, राइट. दॅट इज द बेस्ट थिंग दॅट वी कॅन डू. वी कॅनॉट चेंज एनिथिंग. आता समोर माझ्या अगदी सूर्य येते आणि डोळ्यात अगदी त्याचे, तर मी नाहीये बाबा मला डायरेक्ट तोंडावर येतोय, जरा जरा तिथे शिफ्ट हो. एक वेळ मी लाईट शिफ्ट करू शकते घरातली, पण तो सूर्य करू शकते का? आय होप यू आर गेटिंग माय पॉइंट. आणि बऱ्याचदा आपण लोकांना बदलण्याच्या ह्याच्यामध्ये आपण स्वतःला हरवून बसतो. आणि आजचं टॉपिक तेच आहे की जे तुमचं लहानपण होतं, लोकांनी सांगितलं असेल तुम्हाला हे करू नकोस, ते करू नकोस, कमी बोल, हळू बोल, जोरात बोलू नको, इथे बसू नको, तिथे बसू नको, इथे उठू नको, असं नाही तसं नाही, आणि इतकी लीज दिली असेल ना. इनफॅक्ट तुम्ही सांगा, जन्मतःच तुम्ही खोटं बोलायला चालू केलं होतं का? अरे चला आता मी ह्या वर्ल्ड मध्ये आलोय आणि मला आता या सिस्टमचा पार्ट व्हायचं, तर खोटं बोलणं गरजेचं आहे, असं होतं का? पण मे बी लहानपणी तुम्ही खरं बोलून बघितलं आणि खूप मार खाल्ला असेल, किंवा कोणतरी ओरडलं असेल, किंवा रिॲक्ट केलं असेल खूप अति, आणि मग अशा वेळेला तुम्हाला कळलं असेल की थोडंसं खोटं बोलून जर माझा हा मार नसेल, किंवा मला कोण ओरडत नाहीये, तर हे बोलून बघूया ना आपण. आणि हे करता करता मग नंतर तुम्हाला त्याची सवय लागते, हो की नाही. आय होप यू आर गेटिंग माय पॉइंट. की जाऊ दे ना, ह्याच्यानी कन्व्हिनियंट आहे. जसं आता उदाहरणार्थ बऱ्याचदा सकाळी उठणं होत नाहीये, तर अगं, आणि रात्री झोप पण झालेली आहे, पण समजा खोटं बोलायची सवय असेल, अगं नाही ते रात्रीचं अमुक झालं ना, ती सवय लागतो, अमुक हे झालं ना, तमुक हे झालं ना, आजारीच पडले, असं झालं तसं पण झालं, आणि म्हणून मी सकाळी उठू शकले नाही. इनफॅक्ट छान 6 तास झोप झाली असते, पण सकाळी आपण उठलो नाही, तो अलार्म लागला नाही, आणि आपण ह्या जे आपल्याला कमिटमेंट आहे ते आपल्याला जमलं नाही, तर मग लगेच आपण काय करतो, खोट्याकडे वळतो. कन्व्हिनियंट, हो की नाही. पटतंय सगळ्यांना? आहात माझ्या बरोबर? हाय हॅलो गुड मॉर्निंग. वाव. सो चला आता आपण बघूया की आपल्या इनर चाइल्डला अलाइव्ह कसं ठेवायचं. आपलं जे लहानपण देगा देवा असं म्हणतात नाही का, मुंगी साखरेचा काय खवा की रवा, काय आहे काय आहे, लवकर सांगा. लहान रवा रवा काय काय, रवा, मुंगी मग बरोबर साखरेचा बोलले, रवा. बरोबर बोलले. रवा म्हणजे रव्याच्या दाण्यासारखं, बरोबर हो की नाही. हा, हो. लहानपण देगा देवा मुंगी साखरेसारखा म्हणजे खवा, बरोबर, रवा. हा. सो माय डिअर फ्रेंड्स, लेट्स सी हाऊ टू कीप युअर इनर चाइल्ड अलाइव्ह, आणि काय केलं पाहिजे. सो फर्स्ट ऑफ ऑल बऱ्याचदा आहे ना, म्हणजे आता आता रिसेंटली KGF ची खूप हवा चाललेली आहे. मी तो अजिबात फर्स्ट पार्ट पण नाही बघितला आणि सेकंड पार्टही बघितलेला नाहीये. पण त्याचं जे गाणं आहे म्हणजे किंवा त्याची एक रील येते सतत, की एक तो आईला सांगतो की एक माँ एक योद्धा रहती है, असं तो म्हणतो. किंवा जगातली सगळ्यात मोठी ताकद म्हणजे एक आई असते. आणि त्यानंतर मला कुठेतरी एक आयडिया आली होती की नक्कीच त्याच्या बालपणीचं हे काहीतरी त्याच्यावर काय म्हणतात त्याला, जे काही परिणाम आहे, म्हणजे आईशी कोणीतरी चुकीचं वागलं असावं, किंवा लहानपणापासूनच त्याला फूड साठी काहीतरी तडपा, म्हणजे नाही का वो तडप रहती है, या फिर ऐसा और कुछ रहेगा, लाइक आय डोंट नो द रियालिटी. पण त्याच्यावरनं एक कळलं आहे की
लहानपणी आपण समजा आपल्या त्या व्हर्जनला माफ करत गेलो नाही तर मोठ्यापणी आहे ना त्याचा आपण आक्रोश करून बसतो. आणि सेम आपण ह्या समाजासाठी मग एकतर हानिकारक होतो किंवा स्वतःसाठी हानिकारक होतो. वेलबिंग नाही चांगली राहत. म्हणजे उदाहरणार्थ लहानपणी माहिती बरेचदा असं होतं की पालक आहेत ना लहान मुलांना कामाला जायच्या निमित्ताने किंवा कुठे कोंडून म्हणजे दरवाजा बंद करून बाहेर पडतात. दरवाजा कोंडतात आणि त्यांना आत आत ठेवतात. एकटे असतात बऱ्याचदा. असं कुणाबरोबर झालंय का? घरात एकटं राहणं लहानपणी. बघा जे मी विचारते कारण का जर असं असेल ना तर पहिला 1-2 दिवस आहे ना नंतर नंतर सवय होते ठीक आहे. पण जे पहिले 1-2 दिवस आहे ना एक इमोशनल सायकोलॉजी मध्ये ते लहान बाळ घाबरलेलं असतं. मग ते अचानक अंधाराला घाबरतं. आणि अजून सुद्धा मग त्याचे रेपरकेशन काय होतात माहितीये मोठं झाल्यावर की थोड्या थोड्या गोष्टींना घाबरलं जातं, माणसांना घाबरलं जातं. पटकन आपण इंट्रोवर्ट होतोय ते मग बाळ. कारण का त्याला कोणीतरी असं नाही का पनिशमेंटच्या नावावर किंवा काही असं कोंडून ठेवणं. बरोबर? केलंय का असं काही? बघा आम्ही आठवा व्यवस्थित. हा किंवा अजून एक सांगते बऱ्याच जण काही असे पालक आक्रोश लहानपणी करतात ना मुलांवर की त्यांचे ना म्हणजे थांब तुझी आहे ना असं म्हणजे मी ऐकलंय हा बघा आता मी मराठीत शब्दशः तसं थांब तुला मी नागडं करतो आणि धिंड काढतो तुझी मग तुला कळेल. ऐकलंय हे? तुझे कपडे काढतो विवस्त्र करते आणि मी तुझी धिंड काढते मग तुला कळेल. हे मी बघितलेलं आहे. मी जिथे दादरला राहायचे मी तिथे बघ आणि लिटरली त्या मुलाला म्हणजे एक असेल 5-6 वर्षाचा असेल तो जास्त पण नाही तर त्याचे कपडे काढले काहीतरी तो चुकीचं करत होतं आणि त्याला सगळीकडे तो इतका घाबरला की आमच्या मागे ना एक छोटीशी गल्ली आहे तिथे तो जाऊन दिवसभर बसला होता. दिवसभर. आणि मग नंतर रात्री आमच्या मोठ्या आईनी तो गेला आणि त्याला मग लुंगी अशी हे केली आणि त्याला घरात हे केलं. तो रात्रभर तापात होता. आणि आता जर त्याचं जे मोठं व्हर्जन आहे ना मोठं व्हर्जन तो एका रूम मध्ये डांबून नसतो. तो बाहेरच पडत नाही. नाही त्यांनी लग्न केलं नाही काहीच नाही. तो एका रूम मध्ये डांबून का कारण का त्याच्या मानसिकतेवर तो परिणाम झाला की मी समजा उद्या चुकून चुकीचं काही वागलो आणि मी मोठा झालो तर मला माझे वडील विवस्त्र करतील आणि असं सोडून देतील. आय होप यू आर गेटिंग माय पॉइंट. त्यामुळे आपण लहान मुलांबरोबर काय वागतो कसं त्यांना वावरतोय त्यांना समजा आता ऋतांशता समजा बाजूला आलाय आणि मी काहीतरी करते ए जा रे निघ रे यू नेव्हर नो त्याला असं ते पटायला चालू करेल त्याच्या डोक्यामध्ये की हे असंच होतं हे असंच केलं जातं. मग उद्या ज्या वेळेला कन्व्हिनियंटली त्याला नाही कोण लोक पाहिजे असतील ना तो मे बी हे करू शकतो ए जा रे निघ रे आणि आपण त्याला मग म्हणणार ए मोठ्यांशी असं वागायचं नाही. पण मोठ्यांनाच तर त्यांनी बघितलं असावं. आय होप यू आर गेटिंग माय पॉइंट. हाय हॅलो सगळे आहात माझ्या बरोबर. अँड डेफो माय डिअर फ्रेंड्स लहानपणी जर तुम्हाला स्वतःला आत्ताच्या व्हर्जनला जर तुम्हाला माफ करायचं असेल किंवा अजून एक सोडा बघा बरेच ना मूवीज रिव्हेंजफुल दाखवतात. मुझे बदला लेना है आणि हे बदला का होतं माहितीये लहानपणी काहीतरी किस्से झाले असतं दाखवले से रिवेंजफुल. मोठ्यापणाचं काही नाही लहान फिर मुझे मेरे माँ का बदला लेना है मेरे बाप का बदला लेना है मुझे इसका बदला लेना है. मग तो मोठा होतो मोठा व्हर्जन होतो मग तो ताकदवर होतो आणि तो असे बघा असे मूवीज दाखवले जातात आपल्याला. आणि त्यामुळे हे रिव्हेंज घेणं चांगलं हे पण लहानपणापासून आपल्याला ट्रिगर केलं जातं. रिव्हेंज इज गुड. यू हॅव टू हर्ट समवन. इट इज गुड इनफ. इफ समवन इज हर्टिंग यू यू हॅव टू गिव्ह बॅक. हे लहानपणापासून किंवा काही आया किंवा काही वडील समजा आता मम्मा मला त्यांनी मारलं मम्मा मग मार के मुलींसारखा खाऊन येतो बघा ह्याच्यात पण जेंडर बायसनेस. दोन देऊन यायचं त्याला. इमॅजिन करा एका लहान बाळाला आपण काय शिकवतोय. मग मोठ्यापणी अरे हे किती विकृत आहे असं नाही मारायचं असं. कारण का लहानपणाचा तो एक फटका चालतो मोठ्यापणी ते फटके क्रूर म्हणून मानले जातात. हो की नाही? आहेत सगळे माझ्या बरोबर? हॅलो. सो माय डिअर फ्रेंड द लाईफ लेसन इज लेट्स डू वन थिंग की जो आपला इनर चाइल्ड आहे त्याला आपण समजा त्यांनी काही चुका केल्यात किंवा आपण त्याला सारखं कोसत आहोत लहानपणी असं झालं असतं ना माझ्याबरोबर तर चांगलं झालं असतं तसं झालं असतं ना तर चांगलं झालं असतं ह्या शाळेत टाकलं असतं तर चांगलं झालं असतं अमुक केलं असतं तर चांगलं झालं असतं. आपण नेहमी पास्ट कसं चांगलं करता येईल हे बोलत असतो. सो डू वन थिंग की चला आपण त्या बाळाला आता म्हणूया की चल मी लहानपणी तुझ्या बरोबर नव्हतो ना हे मोठं व्हर्जन आता मी आहे ना तुझ्या बरोबर. कोणाच्या कुठल्या बाळाला दुसऱ्यांच्या नाही स्वतःच्या इनर चाइल्डला मी सांगते. ओके
सो त्याला सॉरी म्हणूया आणि म्हणूया येस आता ह्याच्या पुढे मी तुझ्या बरोबर राहील आणि तुझे इमोशन कुठेही मी साइड ऑफ करून देणार नाही, त्याला एक्सप्रेस करेन मी. द सेकंड थिंग, आय विल कीप यू सेफ अँड बी हिअर फॉर यू. म्हणजे बऱ्याचदा हे मला होतं, म्हणजे ज्या वेळेला असे काही किस्से माझ्या आयुष्यात झाले, मी जे वारंवार सांगते, बऱ्याचदा मी मोठ्यापणे ना मग सगळ्याच पुरुषांना एकाच नजरेत बघायचे की सगळे पुरुष असेच आहेत, नालायकच आहेत, सगळे हेच आहेत, सगळ्यांना हेच पाहिजे असं. म्हणजे मी खूप क्रूर झाले होते. म्हणजे पुरुष म्हटलं ना की माझ्यासाठी अगदी असं काहीतरी विलक्षण एक विलक्षण काय म्हणतात त्याला, एक प्रतिकृती म्हणतो नाही का, तसं झालं होतं. बट जसं जसं मी मोठी झाली, थोडं मी समजायला लागले, त्यानंतर त्या व्हर्जनला मी माफ करायला लागले. नाही, जगातले सगळे पुरुष तसे नसतात, ह्या पद्धतीने मी हळूहळू तसं ते एक्सेप्ट करायला लागले. आता बघा ना, जो समोर मला भेटतो मी त्याला दादा, काका, मामा, हाव यू, कसे आहात, आणि एक रिस्पेक्ट, आदरयुक्त मला त्यांच्याबद्दल हे वाटते, भावना निर्माण होते. पण काही वर्षांपूर्वी असं नव्हतं. मग मी काय केलं, तर ज्या नम्रता बरोबर चुकीच्या गोष्टी झाल्या होत्या त्या लहानपणीच्या नम्रताला माफ करून टाकलं, की ठीक आहे त्यावेळेला मी तुला वाचवू शकले नाही, पण ह्याच्या पुढे मी तुला सेफ ठेवेन या सगळ्या जगामध्ये, आणि माझ्या बरोबर असलेली प्रत्येक व्यक्ती सेफ राहू दे ह्याचा मी विचार करत नाही. Isn't it fantastic? Okay, the next thing what you can do is you have always been and always will be enough. बऱ्याचदा आपण खूप जास्त लहान मुलांकडनं एक्सपेक्टेशन करतो, स्वतः तर रागावर कंट्रोल करता येत नाही आणि त्यांना कितीही चिडते, कितीही रागवतो, हे बरोबर नाही हा. अरे मग तो म्हणतो मम्मा मी किंवा डॅडा मी तुम्हाला बघतोय, हे तुमचंच वर्जन आहे, तुम्ही विसरताय का? असं मग ते तुम्हाला रिमाइंडर देतं, दिस इज युअर वर्जन दॅट यू आर टेलिंग मी, सो फर्स्ट यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ, आणि मग तुम्ही काहीतरी मला सांगायला जा. होऊ शकतं ना, बरोबर? राईट अश्विनी, पटतंय तुला? अँड सो मोस्ट ऑफ द टाइम यू हॅव टू अंडरस्टँड की ठीक आहे, तू जेवढं केलंस तेवढं इनफ होतं. आता मी मोठं झालोय ना, आता मी पुढे टेक केअर घेईन. आता समजा मी माझ्याकडनं एक्स्ट्रा अपेक्षा ठेवेन, लहानपणी नाही ना करता आलं, नो प्रॉब्लेम. तुमच्या इनर चाइल्डला सांगा तू खूप केलेलं आहेस, म्हणजे शाळेत मे बी तू चांगला नसशील, तुला मग ढ आहे असं बोलत असशील, किंवा तुझा शेवटची नंबर येत असेल अभ्यासात, तू कुठल्या तरी गणितातल्या विषयात किंवा एखाद्या विषयात कमी असशील, तर प्रत्येक वेळेला तुझं कंपॅरिझन झाली असेल, काही हरकत नाही. आत्ताचं वर्जन तुझ्या बरोबर आहे, तू खूप केलंयस तुझ्या वयाप्रमाणे, हरकत नाही. असं पण करू शकतो आपल्या लहानपणाच्या त्या आपल्या वर्जनला, म्हणजे गणेशच्या लहानपणीच्या वर्जनला ह्या गोष्टी समजवायच्यात. आय होप यू आर गेटिंग माय पॉइंट. गणेश, आहेस तू माझ्या बरोबर? हाय, ग्रेट. द नेक्स्ट थिंग, यू डिझर्व टू फील सेफ इन युअर रिलेशनशिप. बहुतेकदा असं होतं की रिलेशनशिप मध्येच मुलांना सेफ होत नाही. म्हणजे आधीच्या काळामध्ये बघा, एका आई वडिलांना 3-3, 4-4 मुलं असायची, तर आहेत ना मोठी मुलं आणि लहान मुलांपर्यंत ना एक वेगळंच डायव्हर्सिफिकेशन व्हायचं, प्रेमाबद्दल, कपड्यांबद्दल, खाण्यापिण्याबद्दल, एव्हरीथिंग. आणि त्यामुळे ना लहानपणापासूनच त्यांना मध्ये कॉम्पिटिटिव्हनेस किंवा कम्पॅरिझन किंवा अमुक अशा बऱ्याच गोष्टी अशा सतत आहे ना, आपण ते आपल्याला की, कारण ते लहान बाळांना नाही कळत की अरे मला ही 4 भावंड का आहेत, किंवा त्या 4 भावंड की मला हे का 5वं आहे, बरोबर? आणि जे पहिलं मोठं असतं ना, म्हणजे मोठे जे मुलं असतात ना, ती बघा ती थोडीशी सक्षम असतात, ती थोडीशी अप्रूव्ड असतात, किंवा ते पटकन एखादं डिसिजन, कारण का ती आई वडिलांच्या सानिध्यात जास्त राहिलेली असतात. पण तेच समजा दुसरं आहे, ते थोडंसं म्हणजे म्हणतात नाही का, ते करणार, पण डिसिजन घ्यायच्या आधी कुणाला तरी विचारणार, कुणावर तरी डिपेंडेबल राहणार, किंवा 2 नंबरची मुलं असतील, असं नाही की. आणि ते तिसरं असेल ना, त्यांचं असं असेल की नाही मी काही करूच शकत नाही, कारण का तोपर्यंत त्या 3rd जनरेशन पर्यंत बरीच जी एनर्जी आहे आई वडिलांची किंवा शिकवण आहे ती डायव्हर्ट झालेली असते. आणि किंवा उतरण म्हणतो नाही का, जाऊ दे दीदीचंच घाल, दादाचंच घाल, कशाला नवीन तुला पाहिजे काहीतरी, नवीन मिळायला मोठी मुलं. होतं असं बऱ्याचदा, आहे तुम्ही गॉन थ्रू आहात ह्याच्याबरोबर, येस नो आहात गॉन बघा. आणि मग आपल्याला असं वाटतं की हे मला का नाही, वाय नॉट मी, नेहमी दीदीचे आणि दादाचेच कपडे का, तिथेच वया पुस्तकं का. आणि मग अशा नंतर ती सायकोलॉजी होते, आणि लाईफमध्ये काही करायचं तरी असेल ना, तरी पण मला नाही जमणार, मला नाही होऊ शकत, अशा बऱ्याचदा. आणि आपणच स्वतःच्या पोटेन्शियल, आणि हे मी अजून का व्यवस्थित सांगू शकते, ज्या वेळेला मी म्हणजे माझ्याकडे कोण कोचीस येतात आणि त्यांचं ते कसे प्रगती करतायत किंवा काय त्यांच्या लाईफमध्ये चॅलेंजेस येतात, हे मी लगेच ओळखते त्यांच्या काय म्हणतात अपब्रिंगिंगवर, की हे कितवं चाइल्ड असेल,
काय करू शकतं, ह्यांची काय सायकोलॉजी असू शकते, हे असे का आहेत आता. आणि मग हळूहळू मे बी 6-7 महिन्यानंतर एक कनेक्टिव्हिटी बिल्ड होते आणि मग नंतर मग ते सुपरफास्ट होऊन जातात. कारण का ते त्यांचं इनर चाइल्ड आहेत ना, ते हळूहळू कुठेतरी माफ करत जातात. हा बाबा हे माझ्याबरोबर झाले आहे, ते मी करू शकते. जसं आता कोणीतरी मध्यंतरी माझ्या एका कोचला म्हटलं, काय तू कधी आयुष्यात काय केलं नाहीयेस, तू एवढी हुशार नाहीयेस, तुला हे काय जमणार नाही. ती नम्रता दिदी बघ, अरे ती नम्रता दिदी आधीपासून अशी नव्हती. आय होप यू आर गेटिंग माय पॉइंट. पण त्याच व्यक्तीने त्या सगळ्या गोष्टींना म्हणजे म्हणतात नाही का, अगेन जाऊन एक छान प्रगतीशील आता काही ना काहीतरी चालू केलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य काय, तिने तिच्या इनर चाइल्डला ऐकलं. समोरचा व्यक्ती तू करू शकत नाहीस असं म्हणण्यापेक्षा तू करू शकतेस हे त्यांनी लहानपणाच्या त्या बाळाला सांगितलं स्वतःच्या, आणि आपोआप त्या गोष्टी घडत गेल्या. इजंट इट फॅन्टॅस्टिक? ओके. बऱ्याचदा आपण लहानपणीचा आवाज आहे ना दाबून ठेवतो, लहान असू तर. बोलू नकोस रे, किती बोलतोस, किती हे करतेस, किती तो तुझा आवाज. मोठी मुलं माणसं म्हणतात हो की नाही, काय ते कर्कश, हळू बोल, हळू, हे बोलायचं नाही, हे घरातलं आपलं. आणि अशा वेळेला त्या लहानपणाच्याच बाळाला की तू एक्सप्रेस होऊ नकोस हे शिकवलं जातं. आणि मग नंतर मोठ्यापणी असंच होऊन जातं. मग त्याला कोणी 2 फटके दिले तरी ना, तरी कंठ दाटून दाटून पण येतो, पण तरी रडलं जात नाही. कारण का त्याने लहानपणापासूनच ते काही लोकांचं माहितीये आवाज पण फुटत नाही, वाचा फुटणं माहितीये, फुटतच नाही. कारण का लहानपणापासून त्यांना असंच ट्रिगर केलं जातं, एव्हरीवन दॅट यू कॅनॉट टॉक. मग त्यांना आहे ना, हे बघा असे बोलतात बघा असं. आता उदाहरणार्थ असं समज की प्रणोती माझ्याशी बोलते, सो हा दीदी, हा हा, अगं जोरात बोल, नाही नाही माझा आवाजच एवढा आहे, अगं जोरात बोल, नाही. आपल्याला वाटत नाही, पण ह्याचा अर्थ की लहानपणापासून कधीही कोणालाही ए म्हणून पण उत्तर दिलं नसेल किंवा आवाज दिला नसेल त्या लहान बाळांनी. आय होप यू आर गेटिंग माय पॉइंट. सो यू हॅव टू अंडरस्टँड अँड मेक दॅट सोल रिअलाइज युअर इनर सोल की येस युअर व्हॉइस मॅटर. मुद्दा ठेव, जर तुला वाटतंय तर बोल. एखादी गोष्ट जर तुला सांगायची तर ती तशा पद्धतीने जाऊ दे. ओके. कारण का जर हे आपण केलं नाही तर नंतर मग होतं काय माहितीये, मग कधीतरी अचानक आवाज फुटतो आणि मग राहिलेलं मनामध्ये खूप जास्त आपण ते चुकीच्या पद्धतीने बाहेर काढतो दडलेल्या गोष्टी. पण जर त्या टाइम टू टाइम एक म्हणून आपण काम केलं तर कधीच मला नाही वाटत की भांडणं होतील. आय होप यू आर गेटिंग मी. ओके. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, इट्स ओके टू फील व्हॉट यू आर फीलिंग. समजा तुम्हाला वाईट वाटतंय तर फील होणं गरजेचं आहे. जर तुम्हाला हर्ट होते तर ते फील होणं गरजेचं आहे. आनंद होतोय, एखादं लहान मूल कसं असतं, आनंद झाल्यावर आमचं ऋतांश तर अख्ख्या घरभर मम्मा मम्मा. पण तेच मोठ्यापणी समजा असं केलं तर आपण काय म्हणणार, काय ते लहान मुलांसारखं वागतोयस. आय होप यू आर गेटिंग. एक्सप्रेसच नाही होत आनंद झाल्यानंतर सुद्धा. म्हणजे इथे सुद्धा बरीच लोक जेव्हा त्यांना लाईफ चेंजिंग रिझल्ट येतो ना, तरी बोलायला मागत नाही. लाईफ चेंजिंग रिझल्ट आहे, माझं खरंच तुझ्यामुळे आयुष्य बदललंय, माझं खरंच अमुक अमुक झालेलं आहे, माझं या कम्युनिटीमुळे असं असं झालेलं आहे. मी आधी इतके बदल असतात ना आयुष्यामध्ये, पण बोललेच जात नाही, एक्सप्रेसच होत नाही माणूस. आणि याचं कारण काय, कारण का कधीच एक्सप्रेस व्हायला हवं. पण हीच लोक आहेत ना, पानभर जर त्यांना एसे दिला ना लिहायला तर इतकं लिहितील. मी म्हटलं इतकं लिहू शकतात म्हणजे इतकं बोलू का शकत नाही. आय होप. ओके. सो जे तुम्हाला आता वाटतंय, सो एखादं बाळ कसं त्याला भीती वाटली की ऋतानी बोलतो मम्मा मला भीती वाटते. मग ओके मम्मा तू आहेस ना. कालच मजा अशी झाली की काल त्यांनी रुपेशची गळ्यातली जी चेन आहे ती जोरात खेचली आणि त्यांनी 2 तुकडे केले त्याचे, आणि त्याचे जे 2 गंडे असतात असे ते कुठेतरी पडले. ती एक नंतर त्यांनी ते ह्याचं विम बारचं जे लिक्विड आहे ते अख्ख्या घरभर केलं आणि मम्मा मी लादी पुसतो म्हणून ते, आणि त्याच्यावरच तो स्लाइड हे झाला आणि पडला. आणि असं त्यांनी बऱ्याच काही काही अशा गोष्टी केल्या. तर रुपेश ऍक्च्युअली खाली एका दुसऱ्या गोष्टीसाठी उतरलेला. तर मी त्याला म्हंटल पप्पा रागवून खाली उतरलाय पिल्लू, बघ तुझ्यावर रागवला पप्पा, आता आता पप्पा सोडून गेला आपल्याला. आणि मी असंच बोलले, मला नाही माहिती त्याला काय इतका तो मम्मा पप्पा गेला नाही, त्याला बोलवतो असं तसं, मी नाही चूक करणार, आय एम सॉरी. सो इन्स्टंट तो इतका रडायला लागला आणि आय वॉज लाईक ओ माय गॉड, हे तर मी मस्करीत केलं. आणि त्याची कुस्करी झाली आणि मग त्याला उलटी झाली, कारण तो अचानक एवढा रडला अगदी. आणि मी म्हंटल बापरे, या मुलांना प्रेम पण किती व्यक्त करता येतं छान, जे आपल्या मोठ्यांना पण करता येत नाही. की समजा कोण आपल्याला विरह म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत,
आणि मी लगेच रुपेशला फोन केला आणि मी म्हटलं, रुपेश ये लवकर, मी त्याला असं चुकून म्हटलं, तर तो पळत आला. आणि आता म्हणजे किंवा मग झोपताना सुद्धा आम्ही दोघं, आता ऍक्च्युली बघा मला सकाळी 6ला आता डॉट का नाही मी हे करत, कारण का आम्ही आता दोघं ठरवतो त्याच्या बाजूला कोणतरी एक लागतं. मग मी एक हात ठेवते, सकाळी उठते मी 5:45 6:30 वाजता, एक हात ठेवते, मग हळूच रुपेश तिकडे गेला आणि झोपला, मग इकडनं मी उठणार, नाहीतर हा उठून सकाळी 6 वाजता. आणि हे जेव्हा मी बघते ना तेव्हा मी म्हणते की खरंच आतलं चाइल्ड, इनर चाइल्ड इज समथिंग रिअली प्रेस्टिजियस अँड यू कॅनॉट फॉरगेट टू टेक केअर ऑफ दॅट. ओके, सो आता ह्याच्या पुढे जरा ही स्क्रीन शेअर बंद करशील का ऐश्वर्या? ओके, सो आता ह्याच्या पुढे सगळ्यांनी एक कराल का, आतल्या जे काही तुमचं वर्जन लहानपणीचं होतं, कसंही असू दे, त्याच्याबरोबर कसंही कुणी ट्रीट केलं असेल तुम्हाला, मे बी तुम्हाला कुणी लहानपणी त्रास दिला असेल, आरडाओरडा केला असेल. बघ, काही लोकांची भीती पण आपल्या मनात असते, स्पेशली वडिलांची. जर वडिलांना आपण लहानपणी ओरडताना बघितलं असेल ना तर त्यांची खूप भीती वाटते. एखादी गोष्ट त्यांच्या समोर मांडताना सुद्धा आपल्याला भीती वाटते. होतं असं? अजूनही मला सुद्धा. आता तुम्हाला माहितीये का, आता मी माझ्या वडिलांना घाबरत नाही, पण एकेकाळी इतकी घाबरायची. म्हणजे हा एक आदरयुक्त भीती वेगळी आहे, एक आदरयुक्त भीती एक असते, पण काही लोकांना उगाचच घाबरलं जातं आणि मग खापर फोडलं जातं की नाही नाही आपण ते त्यांना भीती आहे ना असं लहानपणापासूनच. मग त्यामुळे होतं काय की त्यांचं आणि त्यांच्या त्या त्या व्यक्तीबद्दलचं रिलेशनशिप खूप खूप असं क्रूर होऊन जातं. मग असं वाटतं वडील सगळे वाईटच, आया सगळ्या मायाळू. होतं असं? वडील म्हणजे बाबा किती पप्पा स्ट्रिक्ट आहेत ना माझे, मम्मा थोडीशी हा ओके. आणि ज्या घरामध्ये आई वडील दोन्ही स्ट्रिक्ट, जसे माझे, मी तर नेहमी म्हणायचे मी तर एक ढोलक आहे, इकडनं मम्मीने वाजवलं की तिकडे पप्पा वाजवायचे. मी असं विचार करायचे पप्पा ओरडले तर मम्मीकडे जाऊ, तर नाही, मम्मी तर फुल त्याच्यामध्ये आगीत तेल का फुल मिरची मसाला, आणि मला अजून फटके पडायचे. अँड आय वॉज लाईक ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता गोष्टी वेगळ्या आहेत, आता सगळे डिसिजन, विचारपूस सगळं वेगळं आहे आता. ओके, बट आय हॅव अर्न दॅट. असं नाही की ते रेडीमेड मिळालं मोठी मुलगी आहे म्हणून. सो सांगण्याचं तात्पर्य पुन्हा असं की किती बघा हा उजेड येतोय ना. ओके, सांगण्याचं तात्पर्य असं की एकच, फॉर थिंग्स नीड टू चेंज, यू नीड टू चेंज. ओके, दुसऱ्यांना बदलायला जाऊ नका. त्याच्यामध्ये क्षमता, वेळ, एनर्जी, ओके, सगळं 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 वाया जाईल. त्यापेक्षा स्वतः काहीतरी करा. आणि लहानपणाचं जे तुमचं वर्जन आहे त्याला हळूहळू हळू तुम्ही ऐकायला चालू केलात ना, जसे तुम्ही मोठेवालाने डिसिजन मेकिंग आता या व्हर्जन मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे बघा बऱ्याचदा वेट लॉसची तुमची जर्नी बघा कसं की अरे मग कधी आपण चालू करूया. क्षमता असते पैशाची, आर्थिक सगळं असतं. म्हणजे आपण स्वतःसाठी एक 4-5 हजार नाही इन्व्हेस्ट करू शकत. एखादी लगेच अंगठी घेऊ शकतो, एखादा ड्रेस 5,000चा घेऊ शकतो. कधीतरी बायकांना विचारा, कलर बारचे एखादी नॉर्मल कॉम्पॅक्ट पण 1,000-1,500ला मिळतो. विचार करा. पण तेच लक्षात घ्या. ओके, किंवा एखादी लिपस्टिक आहे ती 500 रुपयाला चालू होते. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत की आपण इन्व्हेस्ट कर. पण अशा वेळेला बघा डिसिजन मेकिंग काय असेल ना, तर थांबा मी ह्याला विचारून सांगते, थांबा मी त्याला विचारून सांगते. होतं असं? बऱ्याचदा इतकी डिपेंडेबिलिटी आपण करून ठेवतो ना दुसऱ्यांवर, कारण का डिसिजन्सच घेता येत नाही. आणि जेव्हा आपल्याला डिसिजन्स अजूनपर्यंत वयाच्या ह्या वयापर्यंत पण जर डिसिजन्स घेता आले नाहीत, तर मग पुढे कसं? उद्या मुलं बाळ झाली त्यांचं कसं? मग ते सुद्धा कुणावर तरी डिपेंडेबल राहतात. प्लीज अंडरस्टँड दिस थिंग. सो सक्षम व्हा, प्राऊड व्हा आणि आपल्या इनर चाइल्डला सांगा की असं काही नाही की तू नाही करू शकत, सगळं होऊ शकतं. नथिंग इज इम्पॉसिबल फॉर यू. ओके, सो दिस वॉज फ्रॉम माय साइड द लाईफ